तुम्ही एक वरळीमध्ये बॅनर पण लावलेले आहेत मतं मागण्यासाठी नाहीतर मतं जाणून घेण्यासाठी। आजपासून आमची संध्याकाळपासून ती घरोघरी पदयात्रा चालू होणार आहे। लोकांची मतं जाणून घेणार आहोत आम्ही। वरळीमधल्या समस्यांबद्दल आगामी काळात अजून मनसे आक्रमक होण्याचा इशारा आहे? मनसे नेहमीच आक्रमक होती, आज नाहीये। याच्या आधी पण आम्ही या ब्रिजसाठी आंदोलन केलं, जेव्हा तो होत नव्हता तेव्हा पण आंदोलन केलं। विधानसभा काही दिवसांहून येऊन टेपलेली आहे, यामध्ये वरळीमध्ये आदित्य ठाकरे विरुद्ध मनसेचे संदीप देशपांडे लढत होऊ शकते? अजून तरी मला काही तसं सांगितलेलं नाही, पण उद्या साहेबांनी संधी दिली तर निश्चित लढेल। राजसाहेबांनी स्वबळाचा इशारा दिलाय, तुम्ही राजसाहेबांनी जर आदेश दिला तर निश्चितपणे लढेल। बघा असं आहे, हा ब्रिज येऊन जवळजवळ 10 वर्षांनी हा ब्रिज तयार झाला, त्यानंतर याचे उद्घाटन करण्याची घाई त्यांना झालेली। त्यावेळेलाच आम्ही हा फुटपाथचा विषय विचारला त्यांना की फुटपाथ का नाही याच्यावर, तेव्हा ते झालं की ना 2 महिन्यात फुटपाथ तयार होईल, आता लोकांना जायला मार्ग ठेवू आम्ही। आता साईडला मार्ग ठेवणार होतो, आता इथे बघा इथे कुठेही फुटपाथ नाही। ऑलरेडी वरळीमध्ये 3 हिट अँड रनच्या केस झालेल्या आहेत, त्यामध्ये मृत्यू झालेले आहेत दोघांचे। आज मला सांगा उद्या इथे कोणाचा मृत्यू झाला तर कोण जबाबदार आहे? तुमचा रोग कुणाकडे आहे? स्थानिक लोकप्रतिनिधी? नाही, स्थानिक लोकप्रतिनिधींचं लक्षच नाहीये, पण जो चीफ इंजिनियर ब्रिजेस आहे किंवा परिवहन खाता यांनी मला असं वाटतं त्याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे। उद्या जर अजूनही फुटपाथ केला नाही तर एक तुमच्या माध्यमातून सांगतो, चीफ इंजिनियर ब्रिज याला इथे आणून बांधून ठेवावं लागेल आम्हाला। ह्या सर्व ब्रिजचं काम शिवसेनेच्या काळामध्ये झालंय, उद्धव ठाकरेच्या गटामध्ये 3 आमदार आहेत वरळीला, त्यांचं दुर्लक्ष होतंय कुठं? तर दुर्लक्ष ना, त्याची इच्छाच नाहीये, फक्त क्रेडिट घ्यायला पाहिजे। काम कंप्लीट झालं की नाही कोण बघणार? वरळी हिट अँड रन प्रकरणानंतर अजून काही घटना घडत आहेत, येणाऱ्या काळामध्ये असंच काम चालत राहिलं तर वरळीतील नागरिकांना धोका आहे निर्माण झालेला आहे? नाही बिलकुल, आपण बघा ना, आता गाडी चालली इथे, फुटपाथ नाहीये, लोक चालत, समजा एखादी गाडी घुसली तिकडे, खरं तर मृत्यू झाला तर जबाबदार कोण? फुटपाथ असेल तर माणसाचं लक्ष असतं ना, फुटपाथ नको लोकांना चालायला। ब्रिजवरच्या फुटपाथचा विषय जर मार्गी लावला नाही तर चीफ इंजिनियरला वरळी ब्रिजला आणून बांधणार असा मनसेनं पवित्रा घेतलेला। संदीप देशपांडे आपल्या सोबत बोलत होते। कॅमेरामॅन कल्पेश सोबत अजय धंजे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।